आदिवासी आश्रमशाळा असू दे किंवा अन्य विभागाची वसतिगृह, सगळ्याच वसतिगृहातील विद्यार्थ्यांना तिथल्या दूरवस्थेचा सामना करावा लागतोय। नुकताच गडचिरोलीच्या आश्रमशाळेतील 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला। ही घटना आपण पाहिली, परंतु शहरातील विद्यार्थी वसतिगृहात देखील काहीसा तसाच प्रकार घडतोय। आता गडचिरोली नव्हे तर राजधानी मुंबईतल्या वसतिगृहातील भीषण वास्तव सांगतायत आमचे प्रतिनिधी पंकज दळवी। आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात। पंकज, काय परिस्थिती आहे सध्या या सगळ्या वसतिगृहांची? किती प्रमाणात कामं बाकी आहेत? कित्येक वर्षांपासून हे विद्यार्थी तसंच जगतायत? मी थोडंसं करेक्ट करेन तुला। तू वास्तव म्हणालीस, पण हे वास्तव नाहीये, भयाण वास्तव आहे। मी आश्रमशाळा नाही तर हे चेंबूरचं विद्यार्थ्यांचं वसतिगृह आहे आणि या वसतिगृहामधला हा कांदा मी तुम्हाला दाखवतोय। या कांदा हातात घ्यायला सुद्धा मला घाण वाटते, इतका घाणेरडा वास येतोय। त्याच्या आतमध्ये छोटे छोटे किडे झालेला हा कांदा जो आहे तो इकडच्या विद्यार्थ्यांना रोज खायला दिला जातो। ही कांद्याची गोण आहे, या आपण कुठनं निवडलेला कांदा नाहीये। कांद्याच्या गोणीत हात घातलं की अशा पद्धतीचे कांदे समोर येत आहेत। चेंबूरचं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थ्यांचं वसतिगृह आहे आणि या वसतिगृहामध्ये अशा पद्धतीचे जेवण जे आहे ते विद्यार्थ्यांना दिलं जाते। भयान वास्तव। इथे आपण टोमॅटो बघणार आहोत। टोमॅटोची काय अवस्था आहे, सडलेले टोमॅटो जे आहेत ते इकडे याच्यामध्ये सडके टोमॅटो जे आहेत ते ह्या विद्यार्थ्यांना रोज खायला देत आहेत। अवस्था प्रचंड खराब आहे। आपण याच्या मेसमध्ये आहोत। सडलेले टोमॅटो, हे विद्यार्थी खरं तर देशाचं भवितव्य आहे। हे विद्यार्थी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कोपऱ्यातून आपल्या आर्थिक अडचणींवरती मात करत इथे शिक्षणासाठी येतात। त्यांना 2 वेळचं जेवण सरकारकडनं दिलं जातं। त्याच्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यामागे 5,800 रुपये दिले जातात। मात्र तरी सुद्धा इकडे काय अवस्था आहे हे भयान वास्तव या हॉस्टेलमधलं आपण बघतोय। आपण अनेक गोष्टी बघणार आहोत। हा कांदा म्हणजे हा कांदा पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना दाखवूया। हा कांदा कुठे कचरा पेटीत पडलेला, कचरा कुंडीत पडलेला कांदा नाहीये, तर हा कांदा आहे चेंबूरच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या वसतिगृहामधला। अशा पद्धतीचं जेवण त्यांना दिलं जातं। आपला विद्यार्थी त्यांच्याशी बोलणार आहोत। मात्र त्याच्या आधी आपण या मेसच्या स्टोर रूम मध्ये आहोत। या मेसच्या स्टोर रूम मध्ये असं अन्न जे आहे ते उघड्यावरती इथे पडलेलं आहे। त्याच्यामध्ये पाल फिरताना मला बघितली मगाशी। ही आपण बघतोय किती अस्वच्छ पद्धतीने इकडे सगळे जेवणाचे पदार्थ, कोथिंबीर ठेवलेली आहे, तमालपत्र आहे, मसाल्याचे डबे आहेत, पण स्वच्छता अजिबात इथे नाहीये। कांदा जो आहे तो आपण बघितला कशा पद्धतीने सडलेला कांदा होता। आपण पुढारी न्यूज हे वास्तव लोकांसमोर आणतोय। काल वरळीच्या हॉस्टेलमध्ये मंत्री संजय शिरसाट आले होते आणि त्या मंत्री संजय शिरसाट आल्यानंतर चकाचक केलं। पण आपण मुंबईतले दुसरं हॉस्टेल बघतोय। हा इकडचा डीप फ्रीज आहे, इथे त्याच्यामध्ये सामान ठेवलं जातं। पण खरंच सांगतो इतका माफ करा, वास इतका घाणेरडा आहे की त्रास होतोय तो वास माझ्या कॅमेरा पर्सनला सुद्धा। पण ही मुलं इथे राहत आहेत, ही मुलं महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात नेतात। आपण पुन्हा एकदा हे भयान वास्तव जे आहे ते प्रेक्षकांना दाखवूया की कशा पद्धतीने सरकार दरबारी या मुलांच्या जीवाशी खेळलं जाते। सडका कांदा आहे, सडके टोमॅटो आहेत, ही या मुलांना इकडे खायला दिली जात आहेत। मेस आहे, मेस बनण्यापेक्षा खरंच इथे प्रचंड मेस आहे, गोंधळ आहे। आणि ही मुलं इथे आपण बघतोय कशा पद्धतीनं अन्नपदार्थ टाकलेले आहेत। मगाशी माझ्यासमोर पाल जी आहे ती इथे गेली। आपल्यासोबत मुलं आहेत, त्यांची रोजची कहाणी आहे। या मुलांची आपण बोलणार आहोत। पुढारी न्यूज महाराष्ट्रातल्या जनतेचा आवाज आहे, या विद्यार्थ्यांचा आवाज आणि विद्यार्थ्यांची काय अवस्था आहे आपण थेट चेंबूरच्या या हॉस्टेलमध्ये पुढारी न्यूज ही बातमी देते। मित्रा, काय अवस्था आहे इकडे जेवणाच्या मेसमध्ये? आपण आलो, कांदा बघितला, टोमॅटो बघितलं, पाली फिरताना बघितलं। खरंच वर्षभर अशीच अवस्था असते आणि कसं काय? सर, गेल्या 1 वर्षापासून मी या वसतिगृहात राहतोय। गेल्या वर्षभर हीच अवस्था आहे सर। जेवणाची सोडा, पाण्याची वॉटर फिल्टर 15 दिवसातनं स्वच्छ करायला हवेत, ते पण त्यांनी स्वच्छ केले नाहीत। सडलेले कांदे असो, टोमॅटो असो, बऱ्याचदा दिसलं तरी त्यांनी ते साफ केलं नाही। अजून तसंच आहे। आज तरी तुम्ही व्हेज मेन्यू आहे तेव्हा आले। जेव्हा नॉनव्हेज असतं, चिकनची क्वालिटी, मटनची क्वालिटी ही याच्यापेक्षाही खालची असते सर। त्रास झालेला आहे मुलांना, याच्यावरनं त्रास झालेला आहे? हो सर, माझ्या फ्लोअरवरचे जवळपास 3 जण आजारी पडले होते एका हफ्त्यासाठी तरी याच्यामुळे। मित्रा, तुझ्या हातात हा टोमॅटो कांदा आहे। हाच कांदा, हाच टोमॅटो तुझ्या जेवणामध्ये असतो?
सर हे आम्ही सरांना किती वेळ सांगितले की नागा हे जेवण सर आमच्या लायकीचं नाहीच. हे त्यांना आम्ही वारंवार सांगत आहे की नागा सर हे टमाटे वगैरे कांदे चांगले आणत सांगा. ते चांगले आणत नाहीत. त्यांना आम्ही वारंवार रिक्वेस्ट केलेले आहेत की नागा आम्हाला जेवण तरी चांगल्या पद्धतीने द्यायचा. जे आमच्यावर शासन खर्च करतो 5,800 रुपये एका मुलावर, त्या पद्धतीने आम्हाला इथं जेवण सुद्धा मिळत नाही. त्या पद्धतीने रोज आम्हाला हेच खावं लागतं. आपण कांद्याची अवस्था बघितली, टोमॅटो. आपण मेसच्या थोडंसं जिकडे डायनिंग एरिया आहे तिकडे जाणार आहोत. पुढारी न्यूजवरती आपण मुंबईतल्या या हॉस्टेलचं, शासकीय वसतिगृहाचं भयान वास्तव जे आहे ते आपण तुम्हाला दाखवतोय. आपण इथे बघतोय की कशा पद्धतीनं जेवणाची इकडे भांडी इकडे ठेवलेली आहेत आणि प्रचंड अस्वस्थता आहे. एकही माणूस एकही व्यक्ती ज्यांनी हा ठेकेदार आहे त्याचा माणूस साफसफाई करण्यासाठी किंवा सांडलेलं अन्न उचलण्यासाठी इथे कोणीही दिसत नाहीये. काल वरळीमध्ये जेव्हा मंत्री संजय शिरसाट गेले होते तेव्हा वरळीमध्ये संजय शिरसाट जाणार म्हणून तिकडच्या कॅन्टीनमधल्या लोकांनी डोक्यात टोपी घालून, हातात ग्लोव्ज घालून एखाद्या पंचतारांकित हॉटेलमधले शेफ किंवा तिकडे काम करणारा स्टाफ जो असतो तसे ते तिकडे पाहायला मिळत होते. आपण बघतोय मेसमधलं टेबल आहे त्याच्यावरती चपातीचे तुकडे जे आहेत ते पडलेले आहेत. चपातीच्या तुकड्यांकडे बघून ते कडक दिसत आहेत, म्हणजे नक्कीच आता अर्धा 1-2 तासापूर्वीचे नाही आहेत, तर ते आधीचे जे आहेत ते तुकडे आहेत. लक्ष द्यायला कोणी नाहीये. आपण इकडचा वॉटर कूलर आहे, विद्यार्थीच आपल्याला उघडून दाखवत आहेत. वॉटर कूलरचं भयान वास्तव बघतोय, तुटलेलं आहे आणि पाण्याच्या तळाशी प्रचंड गाळ जो आहे तो इथे पाहायला मिळतोय. कचरा आहे. हे भयान वास्तव आहे. हे कुठलं गडचिरोलीचं किंवा महाराष्ट्राच्या कुठल्या रिमोट भागातलं हे हॉस्टेल नाहीये. तर हे हॉस्टेल मुंबईतलं आहे. नुसतं मुंबईतलं नाही तर मुंबईच्या चेंबूर सारख्या प्राईम शहरातलं हे हॉस्टेल. आपण आणखीन एक गोष्ट तुम्हाला मी दाखवतो, म्हणजे इकडे फिरताना किती गोष्टी माझ्या समोर येतात. एक आणखीन गोष्ट, हा फायर एक्स्टिंग्विशर आहे. म्हणजे त्याच्या हात जरी लावला तरी तो चिकट झालेला फायर एक्स्टिंग्विशर आहे. त्याची तारीख संपून जवळजवळ 1.25 महिना उलटून गेलाय. म्हणजे उद्या काही दुर्घटना झाली तर फायर एक्स्टिंग्विशर सुद्धा इकडचं काम करत नाही. आपण या मुलांशी सातत्यानं पुढारी न्यूजवरती संवाद साधतोय. मित्रा, हे बघा आणखीन एकदा आणून दाखवलं आपल्याला त्यांनी की याच्यामध्ये तेल आहे, चपात्यांचं तेल आहे. पण तो तबा इतका घाणेरडा झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या अन्न आणि औषध प्रशासन विभागातर्फे प्रचंड कारवाई केली जाते. या मुलांची मागणी आहे की एक रेड किंवा एक धाड अशा हॉस्टेल्सवरती सुद्धा टाकावी. आपण कांदा बघितला, टोमॅटो बघितलं. ही मुलं जी खातात त्या चपातीला लावणारं हे तेल आहे, अत्यंत मळकट असा डबा आहे. मित्रा, कुठनं मिळालं तुला आणि कुठे आणलं? हे तेल मेसमध्ये ठेवलेलं होतं आणि हे रोज आम्हाला तेल चपात्याला लावून देतात. आणि तुम्ही बघितलं आता कोलपाट लाटणं आणि कोलपाट ते सुद्धा बघितलं कसं आहे. तर पूर्ण असं वाटतं की 4-5 दिवस तर काही धुतलेलं नाही असं दिसतं. आपण या मुलांसोबत पुढारी न्यूजवरती सातत्यानं या गोष्टींचा ज्या गोष्टी आहेत त्या लोकांसमोर आणणार आहोत. शासनाला याच्यामुळे जाग येते का हे महत्वाचं आहे. खाण्याच्याच बाजूला कचरापेट्या ज्या आहेत त्या इथे ठेवलेल्या आहेत. याच्यासोबतच इथे अतिशय अस्वच्छता ही आपल्याला इथे पाहायला मिळते. आपण खालती जाणार आहोत. मुलांनी सांगितलं की 7व्या मळ्यावरती आपण जाऊया आणि तिथे काय अवस्था आहे ती आपण बघणार आहोत. हॉस्टेल, खरं तर हॉस्टेल जे आहे हे हॉस्टेल साधारणतः 1.25 वर्षापूर्वी जे आहे ते अनेक मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये या हॉस्टेलचं उद्घाटन करण्यात आलं, गाजावाजा करण्यात आला. मात्र अवस्था खूप खराब आहे. कांदा, टोमॅटो सडलेले इतके सडलेले आहेत की आपण हातातही घेऊ शकत नाही. आणि ही विद्यार्थी आहेत. एका विद्यार्थ्यामागे शासनातर्फे साधारणतः 5,800 रुपये जे आहेत ते दिले जातात. कचरा इथे पडलेले आहेत, गोणी आहेत, वरनं लिकेज आहे. आपण बघतोय मुलं इथे राज्याच्या वेगवेगळ्या भागातून येतात, शिक्षणासाठी येतात. मुलांनी वारंवार तक्रार करून सुद्धा हे सिलिंग जे आहे त्याचं लिकेज, आपण सिपेजही नाही म्हणू शकत, हे पाणी झिरपत नाही तर पाणी गळतंय. ही अवस्था 7व्या माळ्यावरती, म्हणजे हा टॉप फ्लोअर नाही, हा 7वा माळा, याच्यावरती अजून माळा आहे. पण असं असून सुद्धा इथे अवस्था वाईट जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. इकडे मुलांचे जे शू रॅक्स आहेत ते गंजलेले आहेत. त्याच्यावरती फायर सेफ्टीसाठी बालद्या आणून ठेवलेल्या आहेत पण त्याचा काही उपयोग नाही. शूज गंजलेले आहेत. टॉयलेट जी आहेत ती तुंबलेली आहेत. आपण या मुलांशी बोलणार आहोत. ही भरपूर संख्येने ते मुलं आहेत आणि बिंदास मुलं आहेत. त्यांना भीती वाटत नाही की जर का ह्या गोष्टी दाखवल्या तर काय होईल. त्यांना बोलायचंय, त्यांना अडचणी ज्या आहेत त्या दाखवायच्यात. मित्रा, आपण बघतो इकडे पाणी गळतंय. काय अवस्था आहे आणखी हॉस्टेलची? गेल्या वर्षी थाटामाटा त्या हॉस्टेलचं उद्घाटन झालेलं आहे. एका वर्षामध्ये हॉस्टेलची अवस्था झालेली आहे. अक्षरशः गळती लागते. मुलांच्या भिंती चिरताय रूम मधल्या. वॉशरूमची एकदम लिकेज झालेले आहेत आणि वॉशरूमचा ड्रेनेज एकदम चॉकअप झालेला आहे. अशी दयनीय अवस्था या समाज कल्याण विभागाची झालेली आहे. म्हणजे या
विभागात जे कार्यरत असणारे अधिकारी याला जबाबदार आहे का स्थानिक मंत्री म्हणजे विभागाचे मंत्री याला जबाबदार आहे, याचं उत्तर आम्हाला त्यांच्याकडून देण्यात यावं. आपण पुन्हा आणखी पुढे जाणार आहोत. आता 7व्या माळ्यावरून आपण खालच्या दिशेने जाणार आहोत. तिकडे सुद्धा अवस्था खूप वाईट आहे आणि मुलं ही अवस्था आपल्याला सांगतायत. रूम्सची अवस्था सुद्धा अत्यंत वाईट आहे. आपण थेट लाईव्ह जी दृश्य जी आहेत ती प्रेक्षकांना दाखवतो. इकडची हॉस्टेल चांगलं बांधलंय, चकाचौंध मध्ये बांधलं गेलं, मात्र ते मेंटेन जे आहे ते केलं जात नाहीये. वॉशरूममध्ये जी खूप पाणी तुंबलेलं असतं किंवा वॉशरूममध्ये गैरसोय जी आहे ती मुलांची पाहायला मिळते. आपण बघतो वॉटर कूलरच्या इथे आतमध्ये जी अवस्था आहे ती खूप बाथरूममध्ये पाणी जाण्यासाठी ज्या जाळ्या असतात त्या जाळ्या ज्या आहेत त्या इथे नाही आहेत. वॉशरूममध्ये सगळं पाणी जे आहे ते खालती पडलेलं आहे. इकडच्या जाळ्या ज्या आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत. म्हणजे विद्यार्थी चांगल्या अवस्थेत नाही तर अत्यंत वाईट अवस्थेमध्ये या ठिकाणी राहत आहेत. अजून एक काही भयानक गोष्टी तुम्हाला दाखवतोय. पाणी गळतंय, इथे पाणी गळतंय, लक्ष दिलं जात नाहीये. आपण त्या मुलांशी या हॉस्टेलमध्ये जो आहे तो संवाद जो आहे तो साधणार आहोत. मित्रा, आणखीन काय अडचणी आहेत? आणखीन मेजर इश्यू हा जो आहे तो जेवणाचा आहे. अतिशय निकृष्ट दर्जाचं जेवण इथे दिलं जात आहे. वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा इथल्या प्रशासनाला काही जाग आलेली नाही. पोरांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न हे समाज कल्याण विभाग करत आहे. याला कोण जबाबदार? पोराच्या जीवाला जर काही धोका निर्माण झाला तर याला कोण जबाबदार असणार आहे? मला अशी मंत्री महोदयांना विनंती करायची आहे, जशी तुम्ही वरळी हॉस्टेलमध्ये तुम्हाला जाग आल्यानंतर तुम्ही व्हिजिट दिली तशीच एक व्हिजिट या हॉस्टेलला एकदम न करता आपण देण्यात यावी, अशी आपणास मी मंत्री महोदयांना विनंती करतो. आणि प्रशासनावर कठोरात कठोर कारवाई आपल्याकडनं अपेक्षित आहे. पण मंत्री येतात त्याच्यानंतर इथे चकाचक केलं जातं. वरळीच्या हॉस्टेलमध्ये मंत्री आले म्हणून चकाचक केलं गेलं, पण इकडची रोजची अवस्था काय असते? इथची रोजची अवस्था एकदम दयनीय झाली आहे सर. क्लिनिंगचा विषय असो, जेवणाचा विषय असो, आणि मेन म्हणजे 1 वर्षाआधी याचं उद्घाटन झालंय. 1 वर्षामध्ये या स्ट्रक्चरची अशी हालत झाली आहे. तर आपण इकडे बघतोय हा त्याचं खरं तर रेफ्युज एरिया आहे. इथे कितीतरी सामान जे आहे ते वापरा विना इथे पडलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. अतिशय घाण आहे. हे बेड्स आहेत जे इकडे राहणाऱ्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रेफ्युज एरिया आहे, राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहेत. मात्र ते विना वापर इथे अनेक दिवस पडून आहेत, वापरले जात नाहीयेत. काय अवस्था आहे इकडे रेफ्युज एरियामध्ये हे सगळे एवढं सामान पडू नये? सर, मुळात इथं आल्याच आपल्याला असं वाटत असेल की इथं येऊच नाही, इतकी अस्वच्छता इथे पसरलेली आहे. सामाजिक न्याय विभागाने काही मोजक्या कंपन्यांना स्वच्छतेचं, सिक्युरिटीचं आणि भोजनाचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे. कोणतंही वसतिगृह स्वच्छ नसतं. सामाजिक न्याय विभागाचा निधी लाटण्यापुरता केवळ हे कॉन्ट्रॅक्ट दिले जातात. यापूर्वी 2023 पूर्वी भोजनाचे कॉन्ट्रॅक्ट हे 2023 पूर्वी भोजनाचे कॉन्ट्रॅक्ट हे प्रादेशिक उपायुक्तांपर्यंत निवडण्याची तरतूद होती. परंतु नोव्हेंबर 2023 पासून हे सर्व कॉन्ट्रॅक्ट मंत्रालय स्तरावरती नियुक्त्या करण्यात आल्या व पूर्ण महाराष्ट्र केवळ 4 भांडवलदारांच्या हातात देऊन टाकला. बीव्हीजी, ब्रिस, क्रिस्टल आणि छत्रपती शिवाजी. आपण या विद्यार्थ्यांची मागणी आहे की आता मी 6व्या माळ्यावरती आहे, आपल्याला पहिल्या माळ्यावरची जी कॅन्टीन आहे तिकडची अवस्था खूप वाईट आहे. आपण जिन्यानी या विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्या पहिल्या माळ्यावरती जाणार आहोत. कशा पद्धतीने सब कॉन्ट्रॅक्ट दिली जातात इथे? तर हे जेवणाचे जे कॉन्ट्रॅक्ट दिले जातात ते मंत्रालय स्तरावर दिले जातात आणि पूर्ण महाराष्ट्र 4 कंपन्यांच्या हातामध्ये देऊन टाकलेलं आहे. तर हे 4 कंपन्या कुठल्याही ठिकाणी स्वतः मेस चालवत नाहीत. तर त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर, त्याचे उपकंत्राटदार, त्याचेही उपकंत्राटदार म्हणजे ग्रासरूटला प्रत्यक्षात वसतिगृह चालवणारा भोजन ठेकेदार हा 4था किंवा 5वा कंत्राटदार असतो. आणि हा 5,800 जो दर आहे तो झिरपत शेवटच्या कंत्राटदारापर्यंत 3,800 पर्यंत येतो. 3,800च्या जो शेवटचा कंत्राटदार असतो ज्याच्यावरती अन्न पुरवठा करण्याची जबाबदारी असते, तो त्याला जे पैसे मिळतात त्या पैशाच्या अनुषंगाने तो जेवण देतो. त्याला जेवढे पैसे भेटतात त्या अनुषंगाने तो जेवण देणार. बाकी मूळ मुद्दाच असा आहे की हे जी कंत्राटदारांची साखळी निर्माण झालेली आहे, म्हणजे ह्या निधीतून खाणाऱ्यांचे टप्पे वाढलेले आहेत. पहिला असं नव्हतं पूर्वी. 2023 आपण माहितीचं सांगतो. आपण वरळी आपण चेंबूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहामध्ये आहे. सामाजिक न्याय विभागाचं हे वसतिगृह आहे. आपण पहिल्या माळ्यावरती चाललोय. इकडच्या विद्यार्थ्यांची मागणी आहे की इथे
आपले प्रतिनिधी पंकज दळवी हे चेंबूरमधलं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह आहे त्यातलं वास्तव दाखवत आहेत. खरं तर हे धक्कादायक सिच्युएशन आहे. वर्षभर झालं हे वसतिगृह ओपन करून आणि त्यानंतर आता जे विद्यार्थी तिकडे वास्तव्य करतायत त्यांनी तिकडे राहावं की नाही राहावं हाच खरा तर प्रश्न आहे. पंकज, तिकडे हे सगळे विद्यार्थी तर तुमच्याशी संवाद साधतायतच, त्यांच्या ज्या तक्रारी आहेत त्यांना ज्या अडचणी येत आहेत त्या तुमच्यासमोर मांडतायत. तिकडे कोणी वॉर्डन वगैरे उपस्थित आहे का ज्यांच्या थ्रू आणखी काही माहिती मिळू शकते, जे या सगळ्या मुलांची जबाबदारी घेण्यासाठी अधिकृत असे नेमलेले अधिकारी आहेत? ही खाली ग्राउंड फ्लोर. अधिकारी निश्चित आहेत की नाही असा प्रश्न मला निर्माण झाला आहे. कारण गेल्या तासाभरापासून मी या इमारतीमध्ये जे आहे ते मुक्त वावर करतोय. माझ्यासोबत माझा कॅमेरा पर्सन आहे, कॅमेरा पर्सन सोबत कॅमेरा इक्विपमेंट्स आहेत. मात्र असं असून सुद्धा एकाही अधिकाऱ्यानं मला आतापर्यंत थांबवलं नाही, ना सिक्युरिटी गार्डनी मला थांबवलेलं आहे. आपण पहिल्या माळ्यावरती जाणार आहोत आणि इकडची मेस जी आहे ती इथे आपण बघणार आहोत ग्राउंड फ्लोअरला. इथे मला कोणीच थांबवलं नाही, त्यामुळे अधिकाऱ्यांना सुद्धा आपण इथे जाऊन जो आहे तो जाब विचारणार आहोत की अशा पद्धतीचं जेवण जे आहे ते दिलं जातं, अशा पद्धतीचं आपण घाण जी आहे ती आहे. आपण अधिकाऱ्यांना सुद्धा निश्चितच या बाबतीमध्ये जाब विचारणार आहोत की कशा पद्धतीनं जे आहे ते या विद्यार्थ्यांवरती जे आहे ते ही अवस्था त्यांची झालेली. आपण ग्राउंड फ्लोअरवरच्या मेसमध्ये आलेलो आहोत आणि विद्यार्थी तिथे जेवत आहेत. काय अवस्था आहे आपण आतमध्ये थेट जाऊन बघणार आहोत. विद्यार्थ्यांची मागणी होती की ह्या फ्लोअरवरच्या इकडे या अस्वच्छता तर सगळीकडेच आपल्याला इकडे पाहायला मिळते. थोडं बहुत झाडू मारलेलं इथे दिसतंय, पण आपण तिकडची जी साफसफाई करणारी मोरी आहे ती आपण बघणार आहोत. अत्यंत वाईट तिकडे घाण आहे. पाय ठेवला की घसरून पडेल असं वाटतं. तिकडेच या विद्यार्थ्यांची जी ही काय म्हणतो आपण त्याला खाण्याची भांडी ती इथे ठेवलेली आहे. ही मुख्य किचनची जी ज्याला आपण म्हणतो किचनची ही स्टोर रूम आहे. टॉयलेट आहे इथे. टॉयलेटची अवस्था जर का आपण बघितली तर अत्यंत घाणेरडी, म्हणजे त्यात इथे माशा फिरतायत. इथे खूप प्रचंड घाण वास जो आहे तो इथे येतोय. म्हणजे मला रिपोर्टिंग करताना इतक्या दुर्गंधी इकडे येते आणि असं असताना हे विद्यार्थी इथे राहतात. ही भयानक दृश्य आहेत. ही या महाराष्ट्राला दिसली पाहिजेत, महाराष्ट्राच्या लोकांना दिसली पाहिजेत आणि सरकारला निश्चितच यावरची जाब विचारला गेला पाहिजे. ही टॉयलेटची दृश्य आहेत. मी माझ्या कॅमेरामॅनला विनंती करेन की त्यालाही तिकडे जवळ जायला खूप त्रास होतोय, कारण प्रचंड दुर्गंधी जी आहे ती इथे येते. ही दुसरी तिसरी जागा नाहीये. मुंबईतल्या एका शासकीय हॉस्टेलच्या मुख्य ग्राउंड फ्लोअरवरती जी मेस आहे, जिकडे शेकडो मुलं जेवतात, त्या मेसमधली ही दृश्य आहेत. काय घाण इथे जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. विद्यार्थी आपल्याला बोलून दाखवत आहेत की सर इथे या, इथे काय अवस्था आहे ती बघा. ही इकडे जेवण बनवलं जातं, इथे जेवण बनवलं जातं. घाण आणि अत्यंत घाण. वरनं जे आहे ते ड्रेनेजचं पाणी जे आहे ते पडताना आता माझ्या समोरच ड्रेनेजचं पाणी जे आहे ते वरनं पडतंय आणि अशा ठिकाणी मुलांच्या जेवणाची भांडी, जेवणाची शेगडी हे सगळं इथे ठेवलेलं आहे. भयान वास्तव आहे. या वास्तवावरती सरकारने निश्चितच लक्ष देणं गरजेचं आहे. कारण इथे राहणारी मुलं ही मी सांगतोय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं आलेली मुलं आहेत. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातनं, ग्रामीण भागातनं गरीब पार्श्वभूमी असलेली मुलं आहेत. आर्थिक अडचणींवरती मात करत ही मुलं जी आहेत ते मुंबईसारख्या मोठ्या शहरात येऊन शिक्षण घेतात. आपल्या करिअरची जी दारं आहे जी उघडण्याचा प्रयत्न करतात. मात्र त्यांच्या आयुष्याशी खेळलं जातं की तेल बघतोय आपण. हे माझ्या हातात तेलाचा डब्बा आहे. हे तेल आहे, तेल. या तेलाच्या खालती किती गाळ आहे तुम्हाला दिसतो. हे तेल मुलांच्या चपात्यांना लावलं जातं आणि असं ज्याला आपण म्हणतो कचरा मिश्रित तेल लावलेल्या चपात्या इथे समोर आहेत. चपात्यांच्या भांडी आहेत ते अत्यंत खराब आहे. माझ्या हातात जी चपाती आहे ती चपाती तुम्ही इकडे बघू शकताय. त्याच्यावरती पाणी पडले, ती खराब झाली आहे. ही चपाती बघून मला असं वाटतं की ती बराच वेळ झाला उघडी आहे आणि या विद्यार्थ्यांना अशा चपात्या, या चपात्या महाराष्ट्राला मी दाखवतोय. पुढारी न्यूज या मुलांचा आवाज नक्की बनणार, त्यांच्या मागे उभं राहणार. कारण या देशाचं भवितव्य असणाऱ्या मुलांची अवस्था अत्यंत बिकट. ही चपाती माझ्या हातात आहे, किती खराब चपाती आहे आणि ही मुलं ही चपाती खातायत. आपण त्यांच्याशी बोलणार. मित्रा, अशा चपात्या रोज असतात तुम्हाला? तर असेच चपात्या राहतात आम्हाला रोज. आणि हे बघा तुम्ही आता कुठल्या ह्याच्यात भांड्यात ठेवलंय. हे भांडं पण किती दिवस झाले धुतलेलं सुद्धा नाही इथे. अशामुळं मुलांना फूड पॉयझन वगैरे, पोटदुखी हे त्रास चालू झालेले आहे.
आपण पुन्हा दाखवूया. म्हणजे हे किती सांगीवांगी नाही किंवा आपण कुठल्याही पुराव्याशिवाय बोलतोय अशातली गोष्ट नाही. तिकडे पुरावे आपल्या हातामध्ये आहेत. ही चपाती, आपण मगाशी कांदा बघितला, टोमॅटो बघितला, ही चपाती, ही मुलं ही चपाती खातायत. या चपाती हातात धरायला सुद्धा जी आहे ती खूप त्याला चिकट आहे, त्यामुळे त्रास होतोय. आपण इकडे इक्विपमेंट रूम नावानी जिकडे एक एरिया असतं तो बघणार आहोत. आज पुढारी न्यूजनी वरळीच्या हॉस्टेलचं आपण काल बघितलं कसं होतं. मात्र आपण चेंबूरचं हॉस्टेल, चेंबूर हे मुंबईतलं एक ज्याला आपण म्हणू शकतो महत्त्वाचं उपनगर आहे आणि तिकडे हे वर्षानुवर्ष हॉस्टेल आहे. सव्वा वर्षापूर्वी या हॉस्टेलची इमारत नव्याने बांधण्यात आली. मात्र इमारत नव्याने बांधल्यानंतर पुन्हा नव्याने ह्याच्यामध्ये अनेक घाणेरडी गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आपण त्या मगाशी ज्या वॉशरूम किंवा ज्या स्टोर रूमच्या बाजूला होतो त्याच्याच अगदी बाजूला हा भाग आहे. इथे अन्न जे आहे ते सगळं उघड्यावरती पडलेलं आहे. निश्चितच दुर्गंधी माफ करा, दुर्गंधी खूप इथे येते. पाली उंदरांचा इकडे सुळसुळाट आहे. अन्नाला कुठेही त्यांनी जी स्टोर रूम जी आहे त्याच्यामध्ये कुठेही काळजी घेताना दिसत नाहीयेत. एकही अधिकारी इथे दिसत नाहीये. आपण या मुलांशी बोलणार आहोत कारण आपण ही सगळी दुरावस्था जी बघतोय ती अत्यंत वाईट अवस्था आहे आणि ही सगळी अवस्था ही मुलं रोज फेस करतात. बिचारे जेवणासाठी 2 वेळा इकडच्या याच अन्नावरती अवलंबून असतात, जे अन्न त्यांना त्रास देतं. इथे आपण बघतो इकडचे कर्मचारी आहेत, त्यांना थेट विचारणार आहोत, इकडे एवढी सगळी घाण आहे, तुम्ही कोणी बघत नाही का? बघतात, पण बघतात, मग तुम्हाला दिसत नाही? डोळे बंद करून इथे या तुम्ही इतक्या घाणामध्ये तुम्ही जेवू शकाल का? मला सांगा, तुम्ही कोण आहात? इकडचं सगळं किचन हँडल करता? मी कुक आहे. कुक आहे. मग तुम्ही अशा याच्यामध्ये आपल्यासोबत कुक आहे जो या मुलांसाठी रोजचं जेवण बनवतो. तेल कशा पद्धतीने तिकडे तुम्ही ठेवलेलं असं तेल वापरता तुम्ही? तेल मी जळलेलं तेल फेकून देतो. नाही, पण तिकडे तपात्यांना तिकडे लावलेलं दिसतंय ते. चपातीनं लेडीजला आहे ना, त्यांनी ठेवून दिलंय ना, लेडीजनं त्यांनी ठेवलं आहे तर ते वापरत नाही. ते माझ्याकडून रोज फ्रीज तेल घेतात. आपण आता ही अवस्था बघितली, इथे मुलं सगळी जेवतायत. आपण त्या मुलांशी सुद्धा इथे संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण ही अत्यंत बिकट अवस्था, दुर्गंधी प्रचंड आहे. ही मुलं या अवस्थेत इथे जेवतायत. जेवल्यानंतर साफसफाई इथे नाही आहे. साफसफाई करणारी माणसं जी आहेत तीच इथे मला दिसत नाही आहेत. त्यामुळे ही सगळी भांडी म्हणजे एकूणच पंकज हे असंच आहे साथीचे आजार होऊ वास्तव. शकतात. मोठी मुलांना इमारत अनेक- बांधून ठेवली आहे, इमारत बांधून ठेवली आहे, पण मुलांना वाऱ्यावर सोडलंय. नुसतं तुम्ही इथे येऊन राहा, कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे, पण जेवण नीट नाहीये. साधं पोळीपासून टोमॅटो कांदापासून काहीच नीट आपण नाहीये. पुन्हा एकदा त्यामुळे शिक्षाच दाखवतोय. मिळते या मुलं अजूनही विद्यार्थ्यांना. टोमॅटो आणून दाखवत आहेत. आपण शिक्षा निश्चितच आहे. मुलांनी आता परत टोमॅटो आणून दाखवले. आपण आता या सगळ्या हॉस्टेलचं जी मॅनेजमेंट बघतं, वॉर्डन असतील, त्या ऑफिसमध्ये जाऊन बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. तिकडे जे यावेळी अधिकारी उपस्थित असतील त्या अधिकाऱ्यांना आपण थेट लाईव्हवरती त्यांना आपण हा जाब विचारणार आहोत की तुम्ही कशा पद्धतीनं इकडे काळजी घेता. वास अजूनही येतोय. म्हणजे मी त्या मेसच्या बाहेर आलोय तरी सुद्धा वास प्रचंड आहे. गेले दीड तास मी हॉस्टेलमध्ये आहे. तो वास इतका वाईट पद्धतीने जो आहे तो डोक्यामध्ये इथे गेलेला आहे. मंत्री संजय शिरसाट असतील, ते सातत्यानं काल त्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली की अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांची जी दुरावस्था आहे त्याची नक्कीच कारवाई केली जाईल. मग चेंबूरमधले हे हॉस्टेल दिसत नाही का मित्रा? मंत्री येतात, बोलतात, जातात, पण अडचणी काही दूर होत नाही. त्यांची व्हिजिट होते तेवढ्यापुरतं होतं. फक्त सर व्हिजिट होते, बाकीचं काम काहीच होत नाही. ते येतात, ते आले ना तेव्हा फक्त स्वच्छ वगैरे करतात, रुमा वगैरे सगळं आणि ते गेले की सारखं होतं. सर त्यांना किती वेळ सांगितलं तरी ते काही त्याचं ऍक्शन घेत नाही, काय नाही. तर तुम्ही सरांना विचारू शकता. आपण इकडे थेट आलेलो आहोत. मॅडम आहेत. मॅडम, आपल्या इकडे या इकडच्या प्रमुख आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत. मॅडम, तुम्हाला दिसत नाही का इथे अशा पद्धतीनं वरती सडले टोमॅटो आहेत, सडके कांदे? तुम्ही लाईव्ह आहात, तुम्हाला सांगतोय पुढारी न्यूजवरती. विद्यार्थ्यांची दुरावस्था आहे, टोमॅटो सडलेत, कांदे सडलेत. तुम्हाला दिसत नाही का या गोष्टी? की उत्तर नाहीये तुमच्याकडे? महाराष्ट्र तुमचं उत्तर ऐकतोय ताई, तुम्हाला उत्तर नीट द्यावं लागेल कारण शेवटी इथे माझ्या मागे जे एवढे सगळे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांचा जीवाचा प्रश्न आहे. तुम्ही तुमच्या घरातल्या कोणाला तसं पद्धतीचं अन्न देऊ शकाल का? दिसत नाही का? माझा थेट प्रश्न आहे तुम्हाला.
ह्याच्यावर आम्ही कारवाई केली आहे. कधी कारवाई करणार? कारण आता मी जाऊन बघून आलो स्वतः, माझ्याकडे मी स्वतः बघितलं कांदे सडले. तुम्ही चला माझ्यासोबत, तुम्हाला कांदे मी दाखवतो. स्वतः इकडच्या प्रमुख आहेत राजेश्वरी साखरे मॅडम, त्या इकडच्या गृहप्रमुख आहेत, त्यांना विचारूया की त्यांना दिसत नाही का, कारण त्या स्वतः खालती इकडे बसलेल्या आहेत ग्राउंड फ्लोअर. मी फार लांब नाही ऑफिस, 2 किलोमीटर 4 किलोमीटर असं लांब नाही आहे. आपण त्यांना बोलणार आहोत, कारवाई केली जाईल, शक्यता आहे, अशी ठेवणीतली उत्तर दिली जातात. मॅडम मला ठोस सांगा की असं का होतंय? त्या ठेकेदारावरती तुमचं लक्ष नाही का? आम्ही ह्यांची मीटिंग घेतलेली होती, विद्यार्थ्यांची मीटिंग घेतलेली होती आणि त्यावेळेसच दुसऱ्या दिवशी नेक्स्ट डेला आम्ही ठेका बदलण्याचा प्रस्ताव पण टोपी बदलली, टोपी खालची माणसं बदलली, पण वृत्ती तीच आहे. वरती मला टोमॅटो तुम्ही बघत असाल तर 8व्या माळ्यावरती माझ्यासोबत चला. मुलांनी कांदे टोमॅटो सोबत आणलेली असतील तर ती दाखवा मॅडमना. आणि काय अवस्था आहे ती बघा. जर का विद्यार्थ्यांच्या ह्याच्यामध्ये गोणीमध्ये सडके कांदे आहेत, सडके टोमॅटो, आणि लक्ष नाही तुमचं कोणाचंच? नाही, तसं नाही मॅडम होणार. तुमच्याकडे उत्तर नाहीये, समजतंय. तुमचं कंट्रोल जरी असला तरी या गोष्टी होत नाहीये. नवीनच आली आहे मी इथं, 1च महिना अजून झालेला पण नाहीये माझा. 1 पण महिना 1 मिनिट जरी झाला असेल तरी जबाबदारी आहे तुम्हाला त्याच्यावरती. जे टोमॅटो कांदा सडलेले आहेत, खाद्यपदार्थ खाणारे आहेत, त्याच्यावरती लक्ष का नाही तुमचं? कसं आहे, दंड पण लावलाय आम्ही त्यांना, दंड पण लावलाय आम्ही. पण मॅडम रिझल्टने दंड लावून संपतं का? रिझल्टही दिसत नाहीये. मी खूप जबाबदारीने विचारतोय. तुम्ही महाराष्ट्राच्या एक मोठं चॅनल पुढारी न्यूज, त्याच्यावरती सातत्यानं आम्ही या विद्यार्थ्यांचा आवाज मांडतोय. मॅडम तुम्ही मला आन्सरेबल नाहीये, तुम्ही या विद्यार्थ्यांना आन्सरेबल आहात. त्यामुळे मी तुम्हाला विद्यार्थ्यांच्या वतीने विचारतोय की तुमच्या घरातल्या व्यक्तीला तुम्ही अशा पद्धतीचं जेवण द्याल का, जी ही मुलं खात आहेत, जी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात येणारी गरीब मुलं आहेत? नाही, तसं देऊच शकत नाही आम्ही. आणि आम्ही प्रॉपर देण्यासाठी त्यांना दररोज आम्ही त्यांच्याशी संपर्क साधतो. जो ठेकेदार आहे त्यांना व्यवस्थित जेवण देण्यासाठी आम्ही दररोज त्यांच्या संपर्कात असतो. आणि मॅडम संवाद साधून काही उपयोग नाही, कारण वास्तव मी तुम्हाला सांगतो, मी काही खोट्या गोष्टी सांगत नाहीये. अख्खा महाराष्ट्र गेल्या अर्धा पाऊण तास तुमच्या हॉस्टेलमधली ही अवस्था जी आहे. खालची मेस मी हँडल करते, वरची वेस्टला मी अजून गेलेले नाहीये तिकडे. तुम्ही 1 महिना झाला तरी गेला. आपण आज जाऊया तुमच्यासोबत, माझ्यासोबत तुम्ही चला. अख्खा महाराष्ट्र तुम्हाला बघतोय. तुम्ही महिनाभर झाला आणि मेस गेलेले नाही आहेत मॅडम. खाली तीन युनिटची मेस आहे. खाली 3 युनिटची मेस आहे. पण मॅडम तुम्ही प्लीज आपण इकडच्या मेसला पण जाऊया. आपण खालची जी पहिल्या माळ्यावरची मेस आहे ती आपण बघूया. तिकडे कशा पद्धतीच्या चपात्या आहेत त्या मी स्वतः तुम्हाला दाखवतो. आपण जबाबदार अधिकारी आहात विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी. विद्यार्थी सडकी टोमॅटो खाणार मॅडम? आणि तुम्ही म्हणताय मी 1 महिना झाला, 2 महिने झाले मी वरती गेले. आपण थेट बघूया की ग्राउंड फ्लोअरवरची मेस काय आहे ती. कारण पुढारी न्यूजवरती आपण मुंबईच्या चेंबूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या हॉस्टेलमध्ये आहोत. विद्यार्थ्यांच्या जीवाशी शासन खेळतंय हे इथे बघून सिद्ध होतं. माझ्या मागे जी विद्यार्थी आहेत ना, हे सगळे विद्यार्थी हे महाराष्ट्राचे येणारं भवितव्य आहे, देशाचे भवितव्य आहे. मात्र त्यांना अशा पद्धतीचं दिलं जातंय. मी हॉस्टेलमध्ये फिरतोय, माझ्यावरती जर का त्यांनी कारवाई केली तरी बेहत्तर. कारण हा प्रश्न विद्यार्थ्यांच्या जीवाचा आहे, विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आहे. त्यांचे आरोग्य जे आहे ते इथे बिघडण्याची शक्यता आहे. आपण थेट मॅडमना घेऊन जाणार आहोत की अशा चपात्या त्या डब्यात आणल्या तर खातील का, किंवा त्या आपण एक स्त्री आहेत, महिला आहेत, त्यांना अशा पद्धतीचं जेवण जर का दिलं किंवा ते बनवतील का? मॅडम इथे आम्ही तुम्हाला चपात्या दाखवतो. अशा पद्धतीच्या चपात्या मगाशी इकडनं ड्रेनेजचं पाणी पडत होतं. हे बघा, या चपात्या विद्यार्थी खाणार का सांगा मला? तुम्ही म्हणाला 3ऱ्या वरच्या मेसला गेल्या नाहीत, पण तुमच्या ऑफिसपासून एक 50 मीटरच्या अंतरावरती ही मेस आहे. हे आता करून ठेवलेलं आहे आणि ह्याच्यावर हे पेपर झाकलाय, त्याच्यामुळे त्याला ओल आली. मॅडम कशामुळे आलं माहित नाही, काळजी घेणं गरजेचं नाहीये का? इथे ह्याचे ठेवलेलं भांडं सुद्धा बघा. मी तुम्हाला प्रेक्षकांना आपण दाखवतो. या हॉस्टेलच्या अधिकारी आहेत, त्यांच्याशी आपण बोलतो. अर्थात त्यांच्याकडे कुठल्याही प्रश्नांची उत्तरं नाही आहेत. आज ही महाराष्ट्राची तरुण पिढी ज्या हॉस्टेलमध्ये महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यातनं येते, गरीब घरची मुलं आहेत, आर्थिक अडचणींवरती मात करत ते इथे शिक्षण घेतात, उच्च शिक्षण घेऊन एक काहीतरी बनण्याचं स्वप्न दाखवतात. आपण इथे पुन्हा दाखवतोय. म्हणजे मॅडम आता म्हणतात हे वापरत नाही. हे माझ्यासमोर तेल आहे, हे तेल आहे मॅडम, हे तेल. तर तुम्ही मला उत्तर द्याल की हे तेल वापरत नाही, आम्ही असंच ठेवलंय. मग चपात्यांच्या बाजूला हे तेल का? काळं झालेलं तेल आहे, त्याच्यामध्ये आतमध्ये खालती गाळ दिसतोय, घाण दिसतोय. असं जेवण मुलांना दिलं जातं? तुमच्याकडे उत्तर नाही. मी आणखीन गोष्टी तुम्हाला दाखवतो, कदाचित तुम्ही बघितल्या नसतील. आम्ही तुम्हाला इकडची स्टोर रूम मॅडम दाखवतो.
मॅडम याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही पद्धतीनं त्रास देणं हा हेतू नाहीये. विद्यार्थ्यांचा भविष्याचा प्रश्न आहे. काल वरळीच्या हॉस्टेलमध्ये सुद्धा संजय शिरसाट येऊन गेले. आज सकाळीच सहाय्यक आयुक्त येऊन गेले, इथे परिस्थितीचा आढावा घेऊन गेले. काही गोष्टी दाखवतो मॅडम. फक्त आतमध्ये जाताना तुमच्या हातात रुमाल असेल याची काळजी घ्या, कारण आतमध्ये खूप वास येतोय. महाराष्ट्रातली हीच तरुण पिढी आहे जी माझ्या मागे आहे. या तरुण पिढीला भविष्याचा प्रश्न आहे. अत्यंत मगाशी जी आपण टॉयलेटची अवस्था दाखवली, या मॅडम त्यांची जबाबदारी आहे हॉस्टेल नीट ठेवणं. तर आपण तिकडे जाऊन बघूया की कशा पद्धतीनं हा वास जो आहे तो येतोय. मॅडम इकडे किती वास येतो, ही घाण आहे. आणि इथे तुम्ही मॅडम इकडे या प्लीज, विनंती आहे तुम्हाला. इथे कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांची अवस्था जी आहे ती केली जाते, की तुम्ही जेवू शकाल का अशा याच्यात सांगा मला. नाही. लक्ष आहे तुमचं मग? त्यांना फोटो काढून आम्ही पाठवले किंवा फोटो काढून पाठवून होतं का? म्हणजे मी तुम्हाला तुमची झाडाझडती घेत नाही किंवा तुम्हाला धारेवर धरते, पण लोकांचे प्रश्न मांडतोय. समाज माध्यमांमध्ये लोकांचे प्रश्न मांडणं हे आमचं काम आहे आणि वास्तव समोर आहे. खोटी गोष्ट नाहीये. तुम्ही स्वतः इथे आलेला बाथरूममध्ये घाण वास येतो, इकडे अशी माशा गोंगावत आहेत आणि किती घाण वास येतो. इकडे ठेवली सुकत घातलेल्या कपड्यांचा सुद्धा इथे वास येतोय. हे कपडे कर्मचाऱ्यांचे आहेत इकडचे. तुम्ही अजिबात कसं या गोष्टींकडे तुमचं लक्ष नसतं. शासन दरबारी अशा तक्रारी तुम्ही केल्या होत्या का? केल्यात ना. कारण तुमची अगतिकता मला कळते. म्हणजे तुमच्या हातात इथे जरी असलं तरी वरनं काही गोष्टी होत नाहीयेत जाणवतं. शासनाकडे तुम्ही तक्रारी केलेल्या आहेत? आम्ही तक्रारी केलेल्या आहेत. इतिवृत्त सुद्धा पाठवलंय आणि मेस बदल करायचा सुद्धा प्रस्ताव आम्ही दिलेला आहे. पण मॅडम साफसफाईचे सुद्धा त्यांच्यात उल्लेख केलेला आहे ना. नाही पण दिलाय नाही मॅडम, दिसत नाहीये ना. साफसफाईचा आदेश दिल्यानंतर तो सगळे कागदी घोडे नाचवल्यानंतर साफसफाई होणार का? मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे हो मॅडम. किती वाईट अवस्था आहे इथे. ही सगळी मुलं इथे आहेत मॅडम. हे बघा, ये पुढे या, तुम्ही पुढे या. ते मॅडम समोर टोमॅटो आणलेत. मॅडम बघा, ही टोमॅटो स्वतः मी माझ्या डोळ्यांनी त्या गोणींमध्ये बघितलेली आहेत. त्याच्या बाजूला पाली फिरत होत्या. हे आरोग्याशी खेळण्याने एखाद्याचा जीव नाही जाऊ शकत याच्यामध्ये? काय तुमचं याच्यावरती उत्तर? आता बरोबर आहे तुमचं, सगळंच बरोबर आहे. आता मी अगदी काय खरंच आहे की माझ्या हातात काही नाही आहे. मी फक्त लेखी तक्रार करू शकते, लेखी प्रस्ताव पाठवू शकते आणि त्याच्यावर कारवाई करायची. सरकारी काम आणि अनेक महिने थांब अशी अवस्था आहे. मॅडमनी मान्य केलं, सरकारी अधिकारी आहेत त्यांनी मान्य केलं की मी अगतिक आहे, की मी जे आहे ते काम करू शकत नाही. आणखीन काही अधिकारी आहेत? सर कसं वाटतंय? छान स्मेल वगैरे येतोय, वास वगैरे येतोय. वरच्या मेसचे तुम्ही आहात ना? नाही, मी गृहपाल, माझ्यावर मॅडम ह्याच प्रमुख आहेत. नाही, पण तुम्ही म्हणजे अगदी तुम्हाला स्पष्ट विचारतो, मुलांचा एखाद्याचा जीव घेतल्यानंतर तुम्हाला शाणपण सुचणार आहे का? वरती सडके टोमॅटो तुम्हाला दिसत नाही? नाही, आम्ही मॅडमच्या सहीने सगळा प्रस्ताव. हे बघा, पासिंग द पार्सल खेळू नका. महाराष्ट्रातली जनता तुम्हाला लाईव्ह बघतेय. तुम्ही जबाबदार अधिकारी आहात. पासिंग द पार्सल खेळू नका. वरती सडके ऐका, सडके टोमॅटो, सडके कांदे, पाली फिरता. नाही, ते तसं काय म्हणतात घाणेरडं किंवा अनहायजेनिक फूड विद्यार्थ्यांना देणं नाहीच आहे. तेच गृहप्रमुख मॅडमच्या सहीने आम्ही माननीय सहाय्यक आयुक्त महोदयांना ही मेस तात्काळ बदला म्हणून प्रस्ताव दिलेला आहे. ओके, म्हणजे कागदी घोडे प्रस्ताव होईल. तुम्ही इकडे काय कारवाई करता? तुम्ही इकडचे सक्षम अधिकारी आहात ना, तुमच्या हातात ताकद आहे की नाही? बघा साहेब, आम्हाला जे शासनाने गाईडलाईन दिल्या त्याच्यानुसार तुम्हाला बघायची तुमच्या मेसमध्ये नाही आहे साहेब. टोमॅटो तुम्ही जे बघायची म्हणताय कुठे साहेब आहे? ती मान्य आहे ना. आम्ही त्यांना दंड लावलेले आहेत. त्याचे अहवाल ही मुलं तुम्हाला विचारतायत, मुलांचे प्रश्न आहेत, सगळी मुलं विचारतायत. तुमचा या सगळ्या गोष्टींवरती तुमची नाराजी आहे? तुमच्या जीवाशी खेळतंय का शासन? ते म्हणतात आमच्याकडे तक्रारी केल्या, कागदी घोडे नाचवतायत. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या आयुष्याशी खेळतंय शासन? पण सहाय्यक आयुक्तांची जर इच्छा असेल की हे सगळे अनुसूचित जातीचे विद्यार्थी आहेत, त्यांनी त्या घाणीतच राहावं, त्यांनी ती घाणच खावी, अशी जर रवी किरण पाटील सहाय्यक आयुक्त आहेत मुंबई उपनगरची, जर त्यांची इच्छा असेल तर हे गृहपाल आणि गृहप्रमुख तरी किती कागदपत्रवर गेल्या 10 वर्षांपासून 15 वर्षांपासून आम्ही बघतोय. मी 2014 पासून वसतिगृहात राहत होतो सर. तेव्हापासून साफसफाईच्या तक्रारी गृहपाल, गृहप्रमुख वेळोवेळी सहाय्यक आयुक्तांकडे इकडे पाठवतात. आपण वास्तव बघितलं. म्हणजे आपण इकडच्या विद्यार्थ्यांशी बोललो, कुठलीही बातमी एकतर्फा आपण केली नाही, बायस केली नाही. विद्यार्थ्यांशी बोललो, इकडची अवस्था सगळी दाखवली. सडके टोमॅटो, सडके कांदे, खराब धान्य, इकडचं खराब झालेल्या चपात्या आपण लोकांना दाखवल्या, काळं कळकट झालेलं तेल दाखवलं. हे सगळं दाखवल्यानंतर या अधिकाऱ्यांशी आपण बोललो. मॅडमनी तर स्पष्टपणे सांगितलं की त्यांची अगतिकता आहे. हे सर कारवाई करू, कागदी घोडे नाचवतायत. सर उद्या एखाद्याचा जीव गेला, तुम्ही तुमच्या घरातल्या व्यक्तीला असं खायला द्याल का?
नाही, नक्कीच नाही. मग इकडे डोळे का बंद करतात? डोळे बंद नाहीच आहे साहेब, आम्ही प्रत्यक्ष लक्ष देतो आहे. बघा साहेब, ग्राउंड लेवलला काम करण्याची जबाबदारी तुमची असते. तुम्हाला का नेमलेलं असतं इकडचं लक्ष ठेवणं. जर का सडके कांदे, बघा मी जर का कोणी दाखवलं असतं, कोणी सांगितलं असतं तर मी तुम्ही आर्ग्युमेंट करू शकतो, पण हे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलंय, महाराष्ट्रातल्या लाखो लोकांनी लाईव्हमध्ये बघितलंय. तर काय आता पुढे काय होणार सांगा मला. बघा सर, सदर भोजन ठेका हा शासन स्तरावरून मंजूर करण्यात आलेला आहे, तर त्याला बदलण्याचे किंवा अधिकार त्या त्या स्तरावर आहेत. आमच्या स्तरावरून आम्ही राजीनामा द्या राजीनामा द्या संजय शिरसाट राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या संजय शिरसाट राजीनामा द्या अरे राजीनामा द्या राजीनामा द्या संजय शिरसाट राजीनामा द्या हर्षदीप कांबळे मुर्दाबाद 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 हर्षदीप कांबळे मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद. खरं तर हे कुठल्याही राजकीय पक्षाचे विद्यार्थी नाही आहेत. खरं तर ऑर्गनाईज पद्धतीने पण नव्हतो. इकडचे एका विद्यार्थ्यांनी संपर्क साधला, त्याच्या माध्यमातून मी इथे आलो. इथे आल्यानंतर एक एक करत हे विद्यार्थी जमा झाले, एक एक करणारे विद्यार्थी आले, अभ्यास सोडून आले. का तर अत्यंत वाईट अवस्था आहे. आपण अधिकाऱ्यांशी बोललो, त्यांच्याकडे उत्तर नाही. आपण अधिकारी स्वतः सांगतात अगतिगत. मॅडम, इथे एकही माणूस जेवण वाढताना नव्हता. हॅलो तर ही मेसची अवस्था होती. ही आंबेडकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेलची अवस्था आहे. ही काय अवस्था आहे आपण बघितली. आता हे विद्यार्थी काय करणार? विद्यार्थ्यांच्या मागे शासन उभं राहणार का? त्यांना जो तो न्याय मिळणार का? त्यांच्याशी जीवाशी खेळणाऱ्या या अधिकाऱ्यांवरती कारवाई करणार का? त्यांच्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या या अधिकाऱ्यांवरती कारवाई करणार का? आपण मुलांसोबत इथे आहोत आणि ही अवस्था आपण दाखवली. ही कुठल्याही महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातलं, कानाकोपऱ्यातलं किंवा ज्याला आपण म्हणू शकतो दुर्गम भागातलं, रिमोट प्लेसचं हे हॉस्टेल नाही. तर हे हॉस्टेल जे आहे ते चेंबूरचं आहे. आणि या बाबतीत आपण थेट मंत्री संजय शिरसाट यांना सुद्धा जाब जो आहे तो विचारणार आहोत. आपण ही अवस्था दाखवली, मॅडमशी सुद्धा बोलण्यात, संवाद साधण्याचा प्रयत्न केला. आपण आता याच्या पुढे ही अवस्था कशी सुधारेल, विद्यार्थ्यांना खरंच न्याय मिळेल का, हे तितकंच महत्त्वाचं आहे. पुढारी न्यूज या सगळ्या विद्यार्थ्यांचा, मुंबईतल्या महाराष्ट्रातल्या जे वसतिगृह आहेत, शासकीय वसतिगृह आहेत, त्या विद्यार्थ्यांचा आवाज पुढारी न्यूज नक्की बनेल. आणि हा प्रश्न सरकार दरबारी आपण मांडतोय आणि त्यांच्यावरती कारवाई ही झालीच पाहिजे. अर्थात मंत्री असतील, सचिव असतील, त्या लेवलला जर का त्यांच्यावरती जर का विश्वास ठेवला तर ही जबाबदारी अत्यंत महत्त्वाची असं आपण म्हणू शकतो. घाणेरडा प्रकार आपण या हॉस्टेलमध्ये इथे बघितला. हॉस्टेलमध्ये मेस जी आहे ती घाणेरडी होती, किचन घाणेरडी होती, बाजूची स्टोर रूम जी आहे ती घाणेरडी होती आणि हे सगळं आपण इथे बघितलं. या अवस्था नक्कीच आपण हा विषय मंत्री संजय शिरसाट असतील, सचिव हर्षदीप कांबळे साहेब सर असतील, त्यांच्यापर्यंत हा विषय नक्की आपण पोहोचवणार आहोत आणि हा विषय मांडण्याचा प्रयत्न पण. बरोबर पंकज, खरं तर ना तळपायाची आग मस्तकात जावी अशी ही सगळी दृश्य आहेत. आणि हे जे सगळे अधिकारी आहेत किंवा ठेकेदार आहेत त्यांनी तर निर्लज्जतेची परिसीमाच गाठली आहे. आणि तुम्ही पुढारी न्यूजच्या वतीनं पंकज तिकडे जाऊन हे सगळं विदारक वास्तव आज महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडलंय, त्यासाठी तुमचे देखील मनापासून धन्यवाद. आता तरी हे सगळं समोर आल्यानंतर या मुलांना रोजचं 2 वेळचं नीटचं अन्न आणि राहण्यासाठी नीट जागा मिळेल हीच अपेक्षा आहे. मनापासून धन्यवाद पंकज, हे तुम्ही सगळं वास्तव समोर आणलं त्यासाठी.